नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे दादूची आई. तर आज आहे शनिवार, आता वाजलेत 8. आता आमचा चहा बनतोय, चहा तयार होते. यूट्यूब चॅनलवरती माझे 4 महिने झाले मी एक पण व्हिडिओ टाकला नाही. तर म्हटलं चला आज बनवू एखादा व्हिडिओ करू. वेळ आहे आज थोडंसा, तर इच्छा भरपूर आहे रोजच्या रोज व्हिडिओ बनवायचे टाकायचे, पण होत नाही, बनवणं होत नाही व्हिडिओ आणि टाकणं पण होत नाही, अपलोड करणं पण होत नाही. तर म्हटलं चला आज आहे वेळ थोडंसं तर बनवू. चहा बनवते मी आता. सकाळचा सगळ्यांच्या आमच्या आंघोळ्या झाल्या आहेत. कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत राहा, आनंदी राहा. मोबाईल सेट करण्याचा प्रयत्न करते मी आता. मोबाईल सेट नाही तर बघा असं दाखवते बॅक पुढच्या कॅमेऱ्याने. इकडे दूध तापतंय आणि इकडे चहा. एका हातात मोबाईल आहे. सकाळी सकाळी आम्हाला असं फुल कप भरून चहा लागतो. इकडे दूध चाललंय होतू चहाच्या नादामध्ये. चहाच्या नादात नाही, व्हिडिओच्या नादात दूध होतं चाललं होतं, सॉरी. आता हा बाबांचा चहा आहे, बाबांना नंतर देते ना. बाबांना उचलून ठेवावं लागेल खुर्चीवरती आणि मग चहा पाजावं लागेल, आंघोळ करावी लागेल त्यांच्या अगोदर. तर की बघा माझी आई, बरेच दिवसापासून पाहिलं नसेल तर आई काय म्हणते, शुभ सकाळ. शुभ सकाळ मग सगळ्यांना ताई. ताई म्हणते मी माझ्या आईला. मग शुभ सकाळ. शुभ सकाळ. काळजी घ्या सगळ्यांनी. प्यायला या. हां चहा प्यायला या, चहा प्यायला बोलवते मम्मी ताई. आपली मांडी दिसते. आपले भांडे दिसत आहेत ना, आपल्या पाठीमागे भांडे आहेत ते. आई म्हणते आपली मांडणी, मग आपलीच मांडणी दिसते. हा माझा चहा. मी पण आता चहा पिऊन घेते. आज शनिवार आहे, भाजीपाल्याचा बाजार असतो आमच्या गावचा शनिवारचा. तर बाजारात पण जायचं आहे. भाजीपाला आणल्यानंतर दाखवेल मी तुम्हाला मी काय काय भाजीपाला आणला ते. तर पुढे व्हिडिओ पाहत राहा तुम्ही. आता आम्ही चहा पिऊन घेतो. कसं आहे ताई, गोड आहे का चहा? गोड चहा लागतो आम्हाला. चहा पिता पिता ठसका आला ताईला. हे बघा, हे आहेत माझे अण्णा. अण्णांना आता उठवते मी आंघोळीसाठी झोपेतून, पण ते नाही म्हणताय, कारण त्यांना उठवताना उचलताना ठेवताना खूप वेदना होत असतील, त्रास होत असेल, त्याच्यामुळे ते उठायचं नाही म्हणतायत. पण बळजबरी त्यांना उठवून उचलून त्यांची आंघोळ घालावीच लागते, कारण ते जागेवरच आहेत त्यांचं सगळं. त्याच्यामुळे त्यांना उचलून आंघोळ घालावी लागते. रोज माझा भाऊ असतो त्यांची आंघोळ वगैरे घालायला, पण आज भाऊ घरी नाही आहे. शनिवार रविवारी तो गेलेला आहे नाशिकला, फॅमिली भाऊची, तर नाशिकला गेलेला आहे. तर मग आज मी करून देणार आहे त्यांची आंघोळ. हे बघा त्यांना उठवते, ते उठणार नाहीत. अण्णा, ओ अण्णा, त्यांच्या कमरेपासून खाली पाय काम करत नाही आहे त्यांचा, आणि मेंदू पण काम करत नाही. ते आम्हाला कोणाला ओळखत नाही घरातल्या व्यक्तींना. ते फक्त शरीराने आमच्यामध्ये आहेत, मनाने ते कुठेतरी हरवल्यासारखे आहेत. त्यांना मेंदूचा प्रॉब्लेम झालेला होता बरेच 10 वर्षापूर्वी, आणि 2 वर्षापूर्वी त्यांचा पाय पण फ्रॅक्चर झाला. पायाचं ऑपरेशन केलं, पण ते ऑपरेशन पण सक्सेस झालं नाही. त्यामुळे त्यांना आता चालता फिरता वगैरे काहीच येत नाही. ते बेडवरच आहेत 2 वर्षापासून. मग त्यांना सगळं जेवण देणं ते उचलून खुर्चीवर ठेवावं लागतं, आणि मग आपल्या हाताने जीव घालावा लागतो. त्यामुळे मला कंटिन्यू व्हिडिओ बनवणं जमत नाही. तर माझी खूप इच्छा होती की कंटिन्यू करायचं यूट्यूब चॅनल, रोज व्हिडिओ बनवायचे टाकायचे. अण्णा, ओ अण्णा, उठा उठा आंघोळीला चला, आंघोळ करून घेऊ. का बरं? आंघोळ करायची, स्वच्छ होऊन जायचं. चला चला. तर चला आता त्यांना मी उचलते आणि त्यांची आंघोळ करून देते. हे पाहता अण्णांची आंघोळ करून अण्णा रेडी झालेले त्यांचे. आता अण्णांना
चहा पाणी देते मी. कोपरी घालायची त्यांना. कोपरी घातली. अण्णांना आता पाणी पाजते बघा. 3 घोटच्या वरती अण्णा पाणी पिणार नाही. पाणी प्यायचा खूप कंटाळा करतात ते. आणि चहा दिला चहा पिऊन घेतात. अण्णा पाणी घ्या. घ्या थोडंसं घ्या तुमचं. थोडं घ्या. थोडं पाणी प्यायचं. पाणी प्यायचं थोडंसं. घ्या हातात घ्या. घ्या ना. माझ्या हाताने देऊ का? थोडंसं घ्या. घ्या ना घ्या. चहा प्यायचं ना तुम्हाला? चहा 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 आणू का? चहा हा. मग पाणी पिऊन घ्या अगोदर. घ्या 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 थोडंसं घ्या. घ्या घ्या ना. एक गोट घ्या. एक गोट. देवा शपथ एक गोट पाणी प्या. हे बघा असं लहान बाळासारखं झालंय आमचं. अण्णांचं पाणी प्यायला नाहीच म्हणतात ते. खूप बळजबरीने पाणी पाजावं लागतं. एवढं कडक उन्हाळा आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत पण पाणी प्यायची खूप बळजबरी. चहा दिला का चहा मात्र व्यवस्थित पिऊन घेतात ते. जेवण पण करतात पण पाणी प्यायला खूप कंटाळा करतात ते. घ्या ना थोडंसं. एक घोट तुमच्या हाताने घ्या. ग्लास पकडा. मी चहा आणते तुम्हाला. चहा प्यायचा ना? चहा घ्या ना घ्या. घ्या थोडंसं. शाबास घ्या. घ्या. मी पाचते तुम्हाला. थोडं घ्या हो. थोडा घ्या. घ्या ना. पाणी घ्या. घ्या थोडंसं. घ्या ना. हे बघा मी चहा आणते तुमच्यासाठी. हा चहा. हे बघ चहा आणला बघ. चहा प्यायचा. घ्या मग पाणी अगोदर थोडंसं पिऊन घ्या. थोडं एक गोट प्या ना. घ्या घ्या. बघा शेवटी पाणी पिलंच नाही त्यांनी. आता बघा चहा कशी पिऊन घेतील ती. चहा खूप पूर्वीच्या लोकांना चहा आवडायचाच. त्यामुळे पाणी पिण्याचा काय त्रास होत असेल त्यांना धड सांगता येत नाही. बघा घेतलं पाणी. चहा पिऊन घेतलं. घ्या थोडंसं. अशा पद्धतीने आमच्या अण्णांचा चहा पिऊन झालेला आहे. पाणी मात्र त्यांनी पिलंच नाही. अण्णांनी काय होतं त्यांना काही कळत नाही. त्यांना सांगता येत नाही स्वतःला की पाणी का पित नाही आहे. असं पाण्याचा काय त्रास होतो. मग आम्ही लिक्विड पदार्थ देण्याचा प्रयत्न करतो. मग त्यांना नारळाचं पाणी, मँगो ज्यूस वगैरे असं. पाणी नाही पिलं त्यांनी. आता मी त्यांचा चहा देऊन झालेला आहे. जाते बाजारात मग तुम्हाला दाखवते. तर हे मैत्रिणींनो आमच्या गावातल्या शनिवारच्या बाजारातनं मी भाजीपाल्याचा बाजार करून आणलेला आहे. तर बघा एवढा सगळा भाजीपाल्याचा बाजार करून आणलेला आहे. भाजीपाला तसा खूप स्वस्त झालेला आहे. आता शेतकऱ्यांचं नुकसानच आहे. भाजीपाला स्वस्त झाला. शेतातून भाजीपाला बाजारापर्यंत आणेपर्यंत शेतकऱ्याला खूपच कष्ट करावे लागतात. त्या मानाने त्याच्या भाजीपाल्याला एवढा भाव नाही. हे बघा ही कोथिंबिरीची एवढी मोठी अशी जुडी आहे. 20 रुपयाला भेटलेली आहे कोथिंबिरीची जुडी. मस्त अशी फ्रेश ताजी कोथिंबीर आहे. आणि हे शेवग्याच्या शेंगा आहेत. ते 4-10 किलो आणलेले आहेत. केवढ्या मोठ्या मोठ्या शेंगा आहेत बघा. या पण शेतकऱ्याच्या शेतातल्याच एकदम ताज्या शेंगा आहेत.
आणि ही मेथीची भाजीची जोडी 10 रुपयाला आणलेली. गिलके 20 रुपयाला. त्या ताईंनी बळजबरी, मी पावशेरच म्हणत होती, त्यांनी 20 रुपयाला देऊन टाकले. घ्या म्हणे अर्धा किलो 20 रुपयाचे. तर हे एवढे अर्धा किलो गिलके 20 रुपयाचे अर्धा किलो आलेले आहेत. आणि मिरच्या आहेत बघा, मिरच्या दिसत आहे का तुम्हाला? हे बघा, ही अशी खूप डार्क हिरव्या रंगाची मिरची तिखट असते. ही 30 रुपये. मिरची सगळ्यात महाग होती ही सगळ्या भाजीपाल्यामध्ये. 30 रुपये पावशेर मिरची आणलेली ही. तीच मागच्या बाजारात असे फिक्कट पोपटी रंगाची मोठी मोठी मिरची आणली ती मी 20 रुपये पावणे स्वस्त होती म्हणून. पण ती भाजीत टाकल्यानंतर अजिबात भाजी कुठलाही पदार्थ बिलकुल तिखट व्हायचा नाही, म्हणून म्हटलं या बाजारात मी ही डार्क हिरव्या रंगाची हिरवी मिरची आणलेली बारीक अशी. ही कोणती मिरची असते, लोंगी असते का काय? ही 30 रुपये पावशेर भेटली. हे 30 रुपये पावशेर आहे. आणि टोमॅटोसुद्धा 20 रुपयाचे अर्धा किलो होते. इकडे चवळीच्या शेंगा ह्या 10 रुपयाच्या पाव आणलेल्या आहेत. आणि वालच्या शेंगा पण 10 रुपयाच्या पावशेर आणलेल्या आहेत. ह्या वालच्या शेंगा हे 10 रुपये पाव आणलेल्या आहेत. वालच्या शेंगा 10 रुपये पावशेर. सगळं 10 रुपयेच होतं. 10 रुपये पावशेर, 10 रुपये पावशेर. आणि इकडे हा थोडासा बाजार केला आहे घरासाठी. ही सुकली आणलेली 20 रुपयाला. केरभरीची सुकली 20 रुपयाला आणलेली आहे. इकडे ही घासणी आणली भांडी घासायची 10 रुपयाला. कंगवे आणलेत हे 2, 10 रुपयाला 2 कंगवे. आणि हे अँटिकच्या शतकात 1900च्या शतकात महिला असे क्लिपाला वापरायच्या केसांना, ते मी अजूनही वापरते. मागे छोटे छोटे केस असे पुढे निघू नये म्हणून असे हे क्लिपा वापरते मी. ह्या आणल्यात 20 रुपयाला. 6 जोड येते. 1 2 3 4 5 6 जोड. आठवडे बाजार अशा पद्धतीने मी आज करून आणलेला आहे. तर आता अजून स्वयंपाक बाकी, कपडे बाकी. इथून पुढचे काही तुम्हाला इथून पुढचे म्हणजे आजसाठी एवढा खूप बाकी आहे आपला व्हिडिओ. एवढाच पुरेसा आहे. आई बसली. ताईची बसण्याची पद्धत बघा. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. असा आजचा आमचा शनिवारचा भाजीपाल्याचा बाजार झालेला आहे. आज सुट्टी असल्यामुळे मला व्हिडिओ बनवता आलेला आहे. मग तो आता मी दुपारनंतर अपलोड करेल. तर काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःबरोबर इतरांची. तर नमस्कार, बाय सगळ्यांना.